पपेट बुक। तर हे पेपा पिगचं पपेट बुक जे लहानपणी तिला खूप आवडायचं, म्हणजे पेपा उठला, गुड मॉर्निंग, अच्छी केलं, असं सगळं आहे। तर छान बुक आहे हे, पण इंटरेस्टिंग आहे, वेगळं वेगवेगळे आवाज येतात आणि हे इतकं खूप इझी, म्हणजे लहान बाळा पण टच केलं तर त्यांना पण ते इझिली टच केलं की आवाज येऊ। तुम्ही मराठीमध्ये सर्च करत असाल तर छान बुक्स मी नक्की सजेस्ट करेल की मी हे बुक्स घ्या। जेव्हा मी तिला जेवू घालत असते किंवा काही खाऊ घालताना मला खूप फायदा होतो अशा बुक्सचा। पिक्चर अँड कॉन्व्हर्सेशन, तर प्रत्येक एक सिच्युएशन आहे या बुकमध्ये आणि त्या सिच्युएशनशी रिलेटेड। त्यानंतर हे काही बुक्स नाही आहेत, ॲक्च्युली हे ॲक्टिव्हिटी बुक्स आहेत। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी रेणू तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनल आई पण भारी देवामध्ये। सो थंबनेलवरून तुम्हाला कळालंच आहे की आजचा व्हिडिओ कशाशी रिलेटेड आहे। खूप दिवसांपासून मला हा व्हिडिओ घेऊन यायचा होता, पण काही कारणास्तव तो डिले होत होता। तो म्हटलं की नाही, आता आपण हा व्हिडिओ सगळ्यांसोबत शेअर करूया। तर आजचा व्हिडिओ आहे रुईच्या बुक कलेक्शनवर। सो तिच्याकडे जवळजवळ 50-60 प्लस बुक्स आहेत, अगदी लहानपणापासून, म्हणजे ती हार्डली 1 महिन्याची वगैरे असल्यापासूनचे बुक्स आहेत। तर तिला मी पहिल्यापासून बुक्सची सवय लावली होती आणि वेगवेगळ्या एजनुसार, वेगवेगळ्या मंथनुसार तिच्याकडे बुक्स आहेत। तर म्हटलं की चला आपली जी यूट्यूब फॅमिली आहे त्यांच्यासोबत हे सगळं शेअर करूया। सो जे कोणी माझ्यासारखे टॉडलर मॉम्स असतील किंवा ज्यांचे छोटे बेबीज आहेत, ज्यांना बुक्स कोणते घ्यावं असं प्रश्न पडत असेल, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्की फायद्याचा ठरेल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। सो मी व्हिडिओला सुरुवात करण्याआधी सांगते की मी जे बुक्स घेतलेले आहेत, मोस्टली जे मी सगळ्यांकडनं ऐकलेले किंवा ज्याचे रिव्ह्यूज चांगले आहेत आणि जे बेबीजसाठी युजफुल आहेत असे मला वाटले, ते म्हणजे प्रत्येक लँग्वेजमध्ये, हिंदी, इंग्लिश, मराठी सगळ्या लँग्वेजमध्ये बुक्स आहेत तिच्याकडे। तर सगळे जे मी आहे ते तुम्हाला एजनुसार दाखवते, म्हणजे जर तुम्हाला तुमचं बेबी जे अकॉर्डिंग एज असेल ते तुम्हाला घेता येईल। तर आणि इनफॅक्ट, आणि जर तुम्हाला कोणाला गिफ्ट करायचं असेल, तुमच्याकडे बेबी नसेल जरी आणि तुम्हाला कोणाला गिफ्ट करायचं असेल तरी पण तुम्ही ते देऊ शकता। कारण मला असं पर्सनली वाटतं की बुक्स हे खरंच खूप छान गोष्ट आहे देण्यासाठी, रादर दॅन सॉफ्ट टॉईज किंवा दुसरे कोणतेही टॉईज। तर मी नेहमी टॉईजपेक्षा बुक्समध्ये जास्त इन्व्हेस्ट केलेलं आहे तिच्या आत्तापर्यंतच्या याच्यामध्ये। त्यामुळे त्यासाठीच मी हे तिचं बुक शेल्फ पण घेतलं होतं की तेवढे बुक्स झाले होते की तिचं प्रॉपर एक बुक शेल्फ असावं आणि त्याच्यात ती व्यवस्थित ती पाहिजे तेव्हा ती घेऊ शकते आणि ठेवू शकते, म्हणून मी तिच्यासाठी बुक शेल्फ पण घेतलं होतं। जर याची लिंक हवी असेल तर मला तुम्ही कमेंट करून मला विचारू शकता, मी त्याची लिंक तुम्हाला देईन। तर सुरू करते। सगळ्यात पहिले तर अगदी मी ती जेव्हा खूप छोटी होती, म्हणजे 1 महिन्याची वगैरे, तेव्हा मी हा सेट घेतला होता तिला। पहिले तर मी घेतला होता हा बेबी बॉक्स, ज्याच्यामध्ये जवळजवळ 6 छोटे छोटे बुक्स आहेत। मी याच्यासाठी घेतला होता, अगदी फर्स्ट बुक तिचं घेतलं होतं। आणि मी जे घेतलं नाही तेही मी तुम्हाला सांगते की मला असं वाटतं की ते मी घ्यायला हवे होते बुक्स, ते मी घेतले नाही त्याच्यात। तर त्याच्यामध्ये मी हे घेतले होते छोटे छोटे हँडी बुक्स। तर याच्यामध्ये कलर्स, त्याच्यानंतर फ्रूट्स असं वेगवेगळे आहेत, असं बघू शकता तुम्ही। मी पटपट सगळं दाखवते, अगदी डिटेल नाही दाखवते कारण मग खूप मोठा व्हिडिओ होईल हा सगळा। त्यातले काही रुईने आता बऱ्यापैकी काही फाडले पण आहेत आणि काही मिस पण झालेत 1-2। तर हे असा 6चा सेट होता, कारण हा तिचा फर्स्ट आहे आणि तिने इतका यूज केलेला आहे। खूप छोटेसे त्याचे जे पेजेस आहेत, खूप असे अगदी लहान मुलांना हातात धरता येतील असे होते आणि त्यामुळे तिला ते खूप मजा यायची लहानपणी। तर हा मी तिला पहिले घेतला होता। आणि खरंच तुमचं बाळचं खूप छोटं आणि लहान असेल तर सगळ्यात पहिले जर कोणते बुक्स घ्यायचे असतील तर तुम्ही ह्याचे छोटे छोटे आणि बोर्ड बुकमध्ये इन्व्हेस्ट करा। आत्ताही मी तिला बोर्ड बुकमध्येच इन्व्हेस्ट करते, कारण पेपर बुक एवढे मी अजून घेतले नाही आहेत, कारण ते फाडायचे चान्सेस जास्त असतात, म्हणून मग मी बोर्ड बुकमध्ये सध्या तरी इन्व्हेस्ट करते। त्यानंतर जेव्हा ती 1-2 महिन्याची होती, 1-2 पण नाही, जेव्हा ती 15-16 डेजची होती तेव्हापासूनच मी तिला सगळं दाखवते। तर तेव्हा मी हे प्रेग्नन्सीमध्ये असे डॉट कार्ड्स बनवून ठेवले होते, असे विकत पण मिळतात रेडीमेड, तुम्ही घेऊ शकता। पण मी प्रेग्नन्सीमध्ये काहीतरी ॲक्टिव्हिटी पण होईल आणि काहीतरी वेळ जाऊ म्हणून मग मी हे बनवून ठेवले होते तेव्हा। तर मग मी एक पॅरेंटिंग कोर्स केला होता, त्यामध्ये हे आम्हाला सांगण्यात आलं होतं, हे डॉट कार्ड्स वगैरे लहान बाळांना तुम्ही वेगवेगळ्या नंबर्सचे आहेत, हे खूप सारे आहेत हे असे मी बनवून ठेवलेले। तर हे तुम्ही लहान बाळांना दाखवू शकता, हे त्यात आम्हाला शिकवलं होतं। सो मी हे बनवून ठेवलं होतं
तर मग लहान असताना मी तिला हे दाखवायचे आणि मला जेव्हा ते मी सांगितलं होतं तेव्हा असं खरं तर वाटलं नव्हतं की त्याचा काही यूज आहे किंवा ते खरंच युजफुल आहे का. पण लिटरली रुही जेव्हा एकदम लहान बाळ होती तेव्हापासून ते डॉट्स इतके छान बघायची आणि अगदी म्हणजे 2-3 मिनटं ठेवायचं, दुसरं घ्यायचं, असं बऱ्यापैकी तिचंच लहानपणापासून ते ऑब्झर्वेशन चालू होतं. सो त्याचं पण युजफुल होतं की बुक्स हे असे डॉट कार्ड्स दाखवणं. तर हे पण मी तिला दाखवले. हे ॲक्च्युली बुक्समध्ये येत नाही, हे ॲडिशनल आहे, पण मी हे तुम्हाला एक सांगितलं की जे मी रुहीसाठी केलं होतं. त्यानंतर एक हाय कॉन्ट्रास्ट कार्ड्स मिळतात ब्लॅक अँड व्हाईट, कारण सुरुवातीला लहान बाळांना म्हणतात की कलर्स दिसत नाही, ब्लॅक व्हाईट जास्त ते बघू शकतात. जे मी घेतलं नाही, जे माझ्याकडनं मिस झालं, पण मी सजेस्ट करेल की तुम्ही जर तुमच्याकडे लहान मुलं असतील तर स्टार्टिंगला तुम्ही ते हाय कॉन्ट्रास्ट कार्ड्स घेऊ शकता. कुठे अवेलेबल आहे, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, तुम्ही ते घेऊ शकता. मी रुहीसाठी घेतले थोडेसे हे लिव्ह द फ्लॅप बुक नावाचं बुक. हे अगदी बेसिक आहे, अगदी काही त्याच्यात वर्ड्सवालं नाही आहे, पण ॲक्शन्सवालं बुक आहे. तर हे पण खूप छान आहे. म्हणजे बाळाचं इंग्लिशमध्ये आहे की बाळाचं डोकं कुठे आहे, हात कुठे आहेत, पाय कुठे आहेत, हे याच्यासाठी आणि बघण्यासाठी खूप सुंदर आहे. तर हे तिला खूप आवडायचं. जेव्हा ती साधारणची 6-7 मंथ्सची वगैरे असेल तेव्हापासून ती बघते हे. तर खूप, आणि तेव्हापासून तिला मग ते नोज, आईज सगळं लक्षात येत होतं. सो खूप सुंदर आहे हे पण बुक. त्यानंतर साधारण ती जशी ती क्रॉल करायच्या पण आधी, म्हणजे पालथी पडली आणि क्रॉल करायच्या स्टेजमध्ये टमी टाईमच्या वेळेस मी तिला हे टचवालं बुक घेतलेलं, प्ले बुक नावाचं. म्हणजे ती खूप लवकर 4-5व्या महिन्यातच ती बऱ्यापैकी पालथी पडून क्रॉल करायचं ट्राय करत होती, त्यामुळे तेव्हाच हे घेतलेलं मी. तर हे टचवालं बुक आहे. सो वेगवेगळे त्याच्यामध्ये टेक्स्चर्स असतात, मिरर किंवा असं थोडंफार असं छोटा मिरर, मोठा मिरर, त्यानंतर असे रफ, थोडासा स्मूथ, हे ती खूप अशी करायची रफ. असे खूप सारे वेगवेगळे पॅटर्नमधले बुक आहेत. हे थोडंसं कॉटन, थोडंसं वेगवेगळे त्याच्यामध्ये गोष्टी आहेत. सो टच करण्यासाठी, म्हणजे इनिशियली त्यांना ते टच फील करण्यासाठी हे बुक छान आहे. सो हे तुम्ही नक्की त्यात एखादं, याच्यात पण खूप सारे ऑप्शन्स असतात, पण एक घ्यायला काही हरकत नाही त्यांच्या इनिशियल स्टेजमध्ये. सो हे आहे टच फील बुक. साऊंड बुक, तर हे होतं ते साऊंड बुक, फार्म हुल्ला बल्लो. ह्याच्यामध्ये पण खूप टाईप होते, पण मला असं वाटलं की तिला फार्म जास्त बेटर वाटेल, कारण की वेगवेगळे ॲनिमल्स आहेत त्याच्यामध्ये. तर मी हे घेतलेलं. ते वेगवेगळे आवाज येतात आणि हे इतकं खूप इझी, म्हणजे लहान बाळा पण टच केलं तर त्यांना पण ते इझिली टच केलं की आवाज येऊ शकतो. सो वेगवेगळे आहे त्याच्यामध्ये. आणि शिवाय स्टोरीज पण, म्हणजे प्रत्येक पेजवर एक स्टोरी आणि प्रत्येक ॲनिमल, त्याचं फार्म, सगळं त्या रिलेटेड स्टोरी पण आहे. इनिशियली त्यांना ती स्टोरी तर एवढं कळत नाही, पण पिक्चर्स बघायला मजा येते आणि प्लस त्याच्यासोबत साऊंड आहे त्या पेजवर. सो असं हे आहे. हे पण खूप छान आहे. याच्यामध्ये काही फाइंड करायचं वगैरे पण गेम आहेत. हे आम्ही नंतर खूप त्याचं यूज केलेलं आहे. सो असं एक बुक आहे. हे पण तुम्ही नक्की घेऊ शकता, एक साऊंड बुक म्हणून. त्यानंतर अजून एक इंटरेस्टिंग बुक मी घेतलं होतं आणि जे मला स्वतःला पर्सनली खूप आवडलं होतं, जे रुहीने आता बऱ्यापैकी घाण केलं आहे, ते होतं हे पपेट बुक. तर हे पेपा पिगचं पपेट बुक, जे लहानपणी तिला खूप आवडायचं आणि आपण याच्यात वेगवेगळे ॲक्शन करून, मी असे वेगवेगळे डान्सचे शेप वगैरे करून तिला दाखवायचे. तर तिला ते खूप आवडायचं तेव्हा. तेव्हा पण तिने म्हणजे त्याला धरून वगैरे खूप, आणि आता तर तिला सुद्धा त्याच्यात हात घालून असं करता येतं, बघता येतं, त्यामुळे ते पण तिला खूप आवडतं. पपेट बुक्समध्ये छोटे छोटे पपेटचे पण येतात, फिंगर पपेटचे, ते पण तुम्ही घेऊ शकता, ते पण छान असतात. पण मी हे मोठं घेतलं होतं हँडवालं, आणि याच्यात बुक पण आहे प्लस. तर हे असं आहे. पेपा पिगशी रिलेटेड सगळ्या गोष्टी आहेत आणि जे त्यात लिहिले त्यानुसार तुम्ही इथे ॲक्शन्स करू शकता. म्हणजे पेपा उठला, गुड मॉर्निंग, अच्छी केलं, असं सगळं आहे. तर छान बुक आहे, हे पण इंटरेस्टिंग आहे, वेगळं काहीतरी. तर हे पण तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आणि आता हळूहळू इथले बुक्स कमी होत चाललेत, कारण मी एक काढतीये, तर हे रिकामं होत चाललंय. त्यानंतर मी घेतलं होतं हे एक बुक. मला नाव नाही आठवते गेला या बुक्सला काय म्हणतात. तर हे असं आहे काहीचं, त्याच्यात लहान बाळं पण स्वतः काही ना काही करू शकतात. तर हे असे काही वेगवेगळे त्याच्यात ॲक्शन्स असतात आणि मोगलीची स्टोरी आहे पूर्ण, की मोगली लहान बाळ असताना कसं होतं काय. हे बघा, असेच एक छान आहे, छोटंसंच आहे आणि रुहीने खूप यूज केलं आहे, म्हणजे ऑलमोस्ट आता फाडायला आलं आहे ते इतकं बुक तिने वापरले. हे असं काय खात होता, त्याला कोणी सांभाळलं, असं काहीचं बुक आहे आणि छान आहे.
सो हे असे मी मोस्टली असे बुक्स घेतलेत की जे वेगवेगळ्या पॅटर्नचे असतील, लिफ्ट असेल, फ्लॅप असेल, पपेट असेल, असे वेगवेगळे टाईपचे, म्हणजे तिला ते बोर होणार नाही. कारण इनिशियल स्टेजमध्ये त्यांना वाचता येत नाही, लिहिता येत नाही आणि त्यांना वर्ड्सपेक्षा पण त्याचे ज्या गोष्टी आहेत, ॲक्शन्स, त्यात ते जे पिक्चर्स आहेत त्यात त्यांना इंटरेस्ट असतो. सो असे काहीतरी कलरफुल, काहीतरी वेगळ्या ॲक्टिव्हिटीजच्या बुकमध्ये त्यांना इंटरेस्ट असतो. सो त्या अकॉर्डिंग तुम्ही सगळे बुक्स घ्यायचा प्रयत्न केला. त्यानंतर थोडीशी ती साधारण 1 इयरचे वगैरे होऊन गेल्यानंतर मग मी तिला बुक घेतले होते हे मायथॉलॉजीचे बुक्स. सो हा सेटच आहे, 6चा सेट आहे हा असा. ह्याच्यामध्ये सगळे आहेत, शिवा, दुर्गा, कृष्णा, गणपती, त्याच्यानंतर लक्ष्मी, हे सगळे. आणि मला वाटतं जे माझे व्हिडिओ आधीपासून बघत असतील त्यांना खूपदा रुही हे सगळे बुक्स रीड करताना दिसली असेल. तिला हे सगळ्या स्टोरीज आता पाठ झालेल्या आहेत, कुठली पण तिला स्टोरी विचारा. आणि मी नक्की सजेस्ट करेल की मी हे बुक्स घ्या, कारण की ह्याच्यामधनं एकतर आपल्या सगळ्या गॉड गॉडेसविषयी पण माहिती मिळते, प्लस त्यांना काहीतरी दुसरे सुपर हिरोज किंवा हे लाईक पेप्पा वगैरे जे आहे इमॅजिनरी कॅरेक्टर्स विषयी सांगण्यापेक्षा जे आपले कोणीतरी रिअल कॅरेक्टर्स आहेत हे त्यांच्याविषयी माहिती दिलेलं जास्त बेटर असं मला वाटलं. सो त्यामुळे तिला सगळ्यांविषयी माहिती आहे आता आणि तिला खूप आवडायचं, कारण ह्याच्यात पण खूप छान छान असे कलरवाले आणि छोट्या मुलांशी रिलेटेड अशा गोष्टी आहेत. सो खूप इंटरेस्टिंगली त्यांनी सगळं सांगितलेलं आहे यात पण. सो हे खूप छान बुक, हे एक पण बुक मिळतात आणि याचा सेट पण मिळतो, तर तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही घेऊ शकता. मी पूर्ण सेट घेतलेला होता. सेट घेणं जास्त तुम्हाला अफोर्डेबल पडतं रादर दॅन एक. मला सगळंच घ्यायचं होतं म्हणून मी पूर्ण सेट घेतला होता. सो असं तुम्ही हे सगळ्यांचे सेट घेऊ शकता. काही जे बुक्स आहेत ते तिला काही गिफ्ट पण आलेले आहेत, म्हणजे काही बड्डेला किंवा कोणी रिलेटिव्स वगैरे काय, तर हे तिला गिफ्ट आलेलं बुक आहे. आणि हे पण खूप छान पॉपअप बुक आहे हे पण, आणि खूप छान बुक आहे, हे तिला खूप आवडतं. आणि ही स्टोरी खूप जणांना माहिती पण असेल. 3 पिक्सची जी स्टोरी आहे, ते घर बांधतात, कुल्ला पाडतो वगैरे. सो ही पण खूप सुंदर स्टोरी आहे. रुहीनी जेव्हा लहान असताना बऱ्यापैकी काही फाडायचा प्रयत्न केला आहे, पण मी ते कसं तरी वाचवले. सो हे पण खूप छान बुक आहे. तिच्या कझिननी तिला दिलं होतं हे असं खूप सुंदर आहे. सो स्टोरी सांगताना मोस्टली जेव्हा मी तिला जेवू घालत असते किंवा काही खाऊ घालताना मला खूप फायदा होतो अशा बुक्सचा. तर हे मस्त आहेत त्यांना असं काहीतरी इंटरेस्टिंग. सो तुम्ही नक्की हे अशा टाईपचे पण घेऊ शकता. 3 लिटिल पिग्स नावाचं बुक आहे. हे पण एक बुक आहे जे मला वाटतं बऱ्यापैकी सध्या फेमस बुक आहे, आणि हे पण तिला गिफ्ट आलेलं आहे बड्डेला. माझ्या एका फ्रेंडने तिला दिलं होतं. खरंच खूप छान बुक आहे. आणि मला वाटतं आता ऑनलाईन याची प्राईस पण खूप कमी झालेली आहे. तेव्हा खूप जास्त होती पण आता कमी झालेली आहे. सिल्वर आहे, हे पण साऊंड बुक आहे. आणि खूप वेगवेगळे साऊंड्सपेक्षा याच्यात खूप सारे वेगवेगळे पेजेस आहेत. म्हणजे हे झालं अल्फाबेट्स, त्यानंतर हे असं, आणि तुम्हाला पाहिजे ते तुम्ही हे करू शकता. तर त्याच्यात ते क्वेश्चन्स पण विचारतात, रीड पण करून दाखवतात. सो तुम्हाला काही करायची सुद्धा जेव्हा गरज नाही, ते एक ऑन बटन करून टाका आणि ते रीड पण करतं. सो खूप सुंदर बुक आहे. मला हे पर्सनली खूप आवडतं, कारण ह्याच्यात इतके सारे पेजेस आहेत, तर एका बुकमध्ये खूप वेळ जातो. तर मी म्हणेल की ह्यात हे नक्की तुम्ही घेऊ शकता. हे नक्की एक बुक आहे जे तुम्ही खरंच घ्या. त्याच्यानंतर वेगवेगळे ॲक्शन्स आहेत, रिलेशन्स आहेत, व्हेकल्स आहेत, इन्स्ट्रुमेंट्स आहेत, खूप साऱ्या गोष्टी आहेत, सॉंग्स आहेत. तो हे नक्की घेण्यासारखं बुक आहे. यात तुम्ही हे नक्की घ्या, खरंच याचा खूप फायदा होतो. हे एक आहे बुक लर्न अँड प्ले, जे की गिफ्ट आलेलं आहे तिला. हे पण एक माझ्या फ्रेंडनीच गिफ्ट केलेलं आहे तिला. तर हे पण साऊंड बुक आहे. याच्यामध्ये पण खूप वेगवेगळे पेजेस आहेत, जे वेगवेगळे ॲनिमल्सचे साऊंड, त्यानंतर कॉन्व्हर्सेशन्स, त्याच्यानंतर आपले बॉडी पार्ट्स, अशा खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, इन्स्ट्रुमेंट्स. इंटरेस्टिंग आहे हे पण. प्लेग्राऊंड, खूप वेगवेगळे याच्यामध्ये पण वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सो हे पण खूप सुंदर बुक आहे. याच्यामध्ये पण खूप छान वेळ जातो आणि वेगवेगळे साऊंड्स असल्यामुळे इंटरेस्टिंगली सगळे मुलं बघतात हे. सो जसं जसं तिला कळायला लागलं आणि तिच्या स्टोरीजमध्ये इंटरेस्ट आला, त्यानंतर मग मी घेतले तिला हे वाले बुक्स, जे की आहेत पंचतंत्रचे. सुरुवातीला हे घेतलं होतं एक पंचतंत्रचं. तर बघितलं म्हटलं आधी तिला कितपत इंटरेस्ट येतोय, कारण की पहिल्यांदा मी हे फर्स्ट टाइम ट्राय केलं होतं पेपर बुक. हे पेपर बुक आहे, बोर्ड बुक नाही आहे, आणि खूप भीती होती मला हे फाडायची तिने. सो एक पेज तिने थोडंसं फाडलं हे लाईक असं.
पण ठीक आहे, तिला खूप इंटरेस्ट आला ह्या गोष्टींमध्ये सगळ्या. छोटे छोटे स्टोरीज आहेत आणि मज्जा आहे त्याच्यात. खूप सारे वेगवेगळे पिक्चर्स आहेत, कलरफुल आहेत आणि आवडतात. खूप छान छान गोष्टी पण असल्यामुळे सगळ्या गोष्टी तिला पाठ झाल्या. आपण इतक्या वेळा आम्ही वाचून दाखवल्यात आता या. हे तिने जेव्हा खूप तिने इंटरेस्ट घेऊन वाचलं, मोस्टली मी हे बेड टाईमला वगैरे ठेवायचे, तर तिला हे खूप आवडायचं. म्हणून मग त्यानंतर मग मी सेम नाही पण दुसरा पार्ट घेतला ह्याचा 2 पंचतंत्रचंच. ह्याच्यात वेगवेगळ्या स्टोरीज आहेत आणि हे पण तिने फाडलं नाही, कारण की ते तोपर्यंत तिला सवय झाली होती. सो तिने हे छान नंतर यूज केलं, म्हणजे छान न फाडता वापरलं. सो हे पण तुम्ही नक्की ट्राय करू शकता. पंचतंत्राचं कोणतं पण बुक, यात खूप सारे प्रकार येतात, तर कुठलेही पंचतंत्राचं बुक घेऊ शकता. त्यानंतर हे काही बुक्स नाही आहेत, ॲक्च्युली हे ॲक्टिव्हिटी बुक्स आहेत. आधी मी हे एक घेतलं होतं, नंतर हे घेतलं. जेव्हा हे तिने छान खूप त्याचा वापर केला आणि हे तिला खूप आवडलं, त्यानंतर मी हे तिला घेतलं होतं. हे असे स्टिकर्स आहेत, हे असे तुम्ही काढून ॲनिमल्स वगैरे काढून स्टिक करू शकता त्या शेपनुसार. सो हा असं छान मला वाटतं माइंड डेव्हलपमेंटसाठी खूप छान गेम आहे, म्हणजे छान बुक आहे. तर हे असं आणि खूप छान अफोर्डेबल पण आहेत हे बुक्स आणि ट्रॅव्हलिंगमध्ये पण खूप छान आहेत. जेव्हा पण तुम्हाला बिझी ठेवायचं आहे लहान मुलांना, तर हे खूप छान युजफुल बुक आहेत. वेगवेगळे शेप, वेगवेगळे, हे ॲक्च्युली ॲनिमल्सचं होतं, म्हणजे त्यांचं एक पर्सन, म्हणजे एक ॲनिमल बुक. हे आहे ते फूडवालं बुक. तर मी असे हे 2 घेतले होते. तर हे पण सेमच आहे, स्टिक करायचं. मँगो म्हणजे फ्रूट्स फळं जे तुम्ही ओळखायचं, म्हणजे लहान बाळांनी की कुठल्या शेपमध्ये कोणतं लावायचं आणि त्यानुसार ते लावायचे. सो हे असं काहीसं बुक आहे. हे पण खूप छान आहे ॲक्टिव्हिटी बुक. सो काहीतरी वेगळं काहीतरी आणि वाचून नाही दाखवायचं, पण त्यांना बिझी ठेवायचं आहे आणि काहीतरी युजफुल पण आहे. सो हे दोन्ही बुक्स पण खूप छान आहेत त्यात. त्यानंतर घेतलं होतं हे एक बेड टाईमसाठी म्हणून गुड नाईट मून, जे की मी खूप जणांकडनं ऐकलं होतं, मला माहिती पण असेल हे बुक. तर हे असं काहीचं बुक आहे ज्याच्यामध्ये खूप कमी वर्ड्स आहेत, पण ॲक्शन म्हणजे तरी पण खूप आवडतं. कारण एक छोटा उंदीर असतो ज्याला शोधायचं असतं की तो कुठे कुठे लपलेला आहे. तर सुरुवातीला त्यांना आवडतं, पण नंतर त्यांना खूप मजा येते ते शोधण्यासाठी. आणि काही नाही, हळूहळू सगळं एक एक कसं गुड नाईट सगळ्यांना म्हणत सगळे कसे झोपी जातात. छान आहे, छोटंसं क्यूटशी त्याच्याची स्टोरी आहे आणि मला वाटते खूप फेमस पण आहे हे बुक. म्हणजे जर लहान बाळांना झोपताना काहीतरी दाखवायचं असेल, ऐकवायचं असेल, तर हे छान बुक आहे, गुड नाईट मून नावाचा. सो मी तिला हे बेड टाईमसाठी घेतलेलं. काहीशी हे पण गिफ्ट्सच आहेत. सेट असतो 12चा, ॲनिमल्स, फ्रूट्स, जे आधी पण तिच्याकडे होतेच, पण त्याच्यामध्ये हे गिफ्ट आलेले आहेत. तर बर्ड्स, अजून थोडेसे जास्त पेजेसवाले बुक्स आणि मोठे थोडेसे. सो हे असे काहीसे आहेत. तर हे अजून याचा सेट आहे 12चा. तर हा पण तिने म्हणजे बऱ्यापैकी बघितला, कारण हा इनिशियल स्टेजमध्ये जास्त यूज होतो, थोडीशी मोठे झालं कमी यूज होतात. पण ठीक आहे, सगळे फ्रूट्स बर्ड्स जे आपल्याला पण माहीत नसतात ते पण या सगळ्यामध्ये आहे. तर हे पण छान आहेत. ॲक्च्युली मला छोटे बुक्स आवडतात लहान मुलांसाठी, कारण की ते खूप हँडी असतात आणि त्यांना ते पकडता येतात. मेन म्हणजे खूप मोठे बुक्स पकडायला खूप आवड जातात. हे जेवताना वगैरे छान वाटतात सांगायला. तर हे पण असे बुक्स आलेले तिला. हे पण एक आहे हनुमानचं, हे पण तिला गिफ्ट आलेलंच बुक आहे. हनुमानची स्टोरी आहे, जी आधीची आहे हनुमानच्या बुकमध्ये, त्याच्यापेक्षा ही वेगळी स्टोरी आहे आणि खूप छान क्यूटशी स्टोरी आहे हनुमानची, जी की तिला ऐकायला खूप आवडते. सो असे मला वाटते वेगवेगळे पण मिळतात, पण मला आयडिया नाही, कारण हे मला गिफ्ट आलेलं आहे. अगेन हे मायथॉलॉजी बुक्सच आहेत, पण डिफरंट. जे मी मगाशी दाखवले शिवा, गणपती वगैरे, त्याच्यापेक्षा हे डिफरंट वेगवेगळे देव आहेत. म्हणजे हे आहे लाईक काली, त्यानंतर राम, साईबाबा, सरस्वती, बुद्धा, हे सगळे असेवाले काही जे तिच्याकडे नव्हते, विष्णू, हे असे बुक आहेत. असा 12चा पण सेट मिळतो, तुम्हाला पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता. सेटमध्ये घेऊ शकता, इंडिव्हिज्युअल घेऊ शकता. मी पूर्ण सेटच घेतलेला. सो अगेन हे खूप छान बुक आहेत आणि एकदम छोटेसे आहेत, हँडी आहेत. तुम्ही कुठे पण ट्रॅव्हलमध्ये हे नेऊ शकता. खूप धरायला वाचायला खूप सोपी, इझी आहेत आणि छोटीशी स्टोरी पण आहे प्रत्येक देवतांविषयीची रिलेटेड. तर हे पण तिला खूप आवडतात, तिचे फेवरेट आहेत हे सगळे बुक. तर हे असा सेट आहे काहीचा. अजून एक जे तिला गिफ्ट आलेलंच आहे, हे ब्रुनोच्या स्टोरी, त्याचे पण खूप सारे आहेत अजून बुक्स. तर हे पण खूप छान, त्याच्या क्यूट स्टोरीज आहेत काही. तर हे असं काहीचं आहे, जे पिक्चर जास्त आहे त्याच्यामध्ये रादर दॅन वर्ड्स. त्याची एक स्टोरी असते आणि त्याच्यातनं काहीतरी एक मेसेज पण असतो. तर हे पण एक खूप छान बुक आहे. हे एक बुक
हे माझ्या लेटेस्ट व्हिडिओजमध्ये तुम्हाला दिसलं असेल आणि याची पूर्ण बुक आय थिंक मी दाखवलेलं आहे. हंग्री कॅटरपिलर खूप छान बुक आहे. असं वाटतं की काय आहे या बुकमध्ये, पण जर तुम्ही बघितलं तर छोटीशी स्टोरी आहे कॅटरपिलरची. ती कसा जन्म घेते, कशी अंड्यातनं बाहेर येते, काय काय खाते आणि क्यूट क्यूट गोष्टी आहेत. मला एक संडे मंडेला हे खाते, वेनसडे, असं छान छान आहेत स्टोरी याच्यामध्ये. छान बुक आहे आणि इंटरेस्टिंग आहे. सो लहान मुलांना खूप आवडतं हे. त्यानंतर मी बऱ्याच काळापासून असं सर्च करत होते मराठी बुक्स. इंग्लिशमध्ये खूप बुक मिळतात पण पाहिजे तेवढे मराठीत बुक नाही आहेत असं मला वाटलं. पण तरी मला शोधून हे सापडलं आणि जे की खरंच वेगळे वाटले मला. तर बुक्सचं नावच खूप छान आहेत. एकदा काय झालं. सगळ्या बुक्स असं 5चा सेट आहे, 5 ते 6चा, आणि सगळं एकदा काय झालं नावाच्या स्टोरीज आहे. सो हे खूप रिलेट करतात आपल्या घरच्या अवतीभोवती घडणाऱ्या गोष्टींसारख्याच आहेत. हे लाईक मावशीच्या लग्नाचे स्टोरी किंवा आई बाबा आणि ते छोटा भाऊ दादा, हे अशा छान छान क्यूट क्यूट स्टोरीज मुंग्या असतात घरी. तर मराठीमध्ये हे छान बुक्स आहेत, मला खूप आवडले. याचा सेट मिळतो, पण हे पेपर बुक आहेत तर तो तुम्ही थोडंसं 1-1.5 वर्षानंतरच हे ट्राय करा. रुईचे टँट्रम्स वाढायला लागले तसं 2 वर्षानंतर मग मी तिला हे असं रूल्स नो रूल्स असं बुक घेतलेलं, ज्याच्यामध्ये काय करायला पाहिजे, मग काय नाही करायचं तर त्याच्याऐवजी दुसरं काय करायचं, हे का नाही करायचं, ते का नाही करायचं, असे त्यांचे जे प्रश्न असतात त्यावर हे खरंच खूप छान बुक आहे. आय हॅव टू वॉश माय हँड, का करायचं आहे, मग मी का नको करू, असं खूप छान एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. हे खूप छान बुक आहेत रूल्स नो रूल्स नावाचं. जेव्हा आपण तुम्हाला काहीतरी तुमच्या मुलांना सांगायचं आहे आणि ते ऐकत नाही आहेत त्यावेळेस हे छान बुक आहे असं मला. अजून एक माझं पर्सनल फेवरेट, कारण की हे बुक जे आहे ते खूप वेळ तुम्ही याच्यासोबत वेळ घालवू शकता. हे आहे पिक्चर अँड कॉन्व्हर्सेशन. तर प्रत्येक एक सिच्युएशन आहे या बुकमध्ये आणि त्या सिच्युएशनशी रिलेटेड टॉक आहे. जवळजवळ 34 सिच्युएशन्स किंवा वेगवेगळ्या गोष्टी ज्या आपल्या अवतीभोवती असतात, जे मुलं जातात बघतात, त्या रिलेटेड हे बुक आहे. तर म्हणजे पहिलेच बघू शकता की किंडर गार्डनमध्ये मुलं काय करतात, तर त्याच्यात काय काय वस्तू असतात, कोण काय करतंय, सगळं असं दाखवले. आणि खूप छोटे छोटे सेंटेन्सेस आहेत पण खूप मिनिंगफुल आहेत. त्याच्यानंतर गार्डनमध्ये काय करतात, बर्थडे पार्टीमध्ये काय करतात, रोडवर कशी पब्लिक असते, काय असते सगळं. आणि त्याच्यामध्ये तुम्ही हे पण म्हणू शकता की फाइंड आउट करा कोण कुठे आहे काय नाही, फार्ममध्ये कसं असतं, सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे इन जनरल आपल्या अवतीभोवती जेवढ्या असतात त्याच्याशी रिलेटेड सगळं, फ्लॉवर शॉप मार्केट, सगळ्या गोष्टी यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. त्यामुळे मला हे खूप आवडतं, कारण की अगदी इतका वेळ याच्यात मस्त जातो. तर हे तुम्ही नक्की घेऊ शकता आणि खूप अफोर्डेबल पण आहे. हे काही खूप महाग नाही आहे, त्यामुळे खूप छान आहे पिक्चर अँड कॉन्व्हर्सेशन. आणि अजून एक मी रिसेंट घेतलेलं हे थर्स्टी क्रो नावाचं बुक. सो हे असं पॉपअप बुक आहे हे पण. तर हे असं त्याच्यात जी आपली कावळ्याची गोष्ट आहे, दगडं मारून तो कसा पाणीवर काढतो, ती स्टोरी आहे. आणि हे असं काहीतरी पॉपअप असल्यामुळे त्यांना इंटरेस्ट येतो अजून स्टोरी ऐकण्यात. पण ॲक्च्युली रुहीने एकाच दिवसात ती लर्न करून टाकली आहे गोष्ट, त्यामुळे तिला काय ती एकाच दिवसात सगळं लर्न करून टाकते. त्यामुळे आम्हाला फार प्रश्न पडतो, नवीन नवीन बुक्स तिला दाखवावे लागतात. तर माझा विचार तिला लायब्ररीच लावून टाकायचा, कारण एवढे बुक्स आपण घरी घेऊ शकत नाही, जेवढे मी बऱ्यापैकी घेतलेत तरी. पण ठीक आहे. तर पण बुक्समधली इन्व्हेस्टमेंट चांगली इन्व्हेस्टमेंट असते. सो मी तिला हे ठेवलेत. आणि मी कधीही तिचं कोणतंही बुक ठेवून दिलेलं नाही आहे किंवा कोणाला दिलं नाही आहे, कारण कधीही तिचा मूड होतो आणि ती कधीही कोणतंही लहानपणीचं बुक काढून पण वाचते, बघते. तर म्हणून मी हे सगळे बुक्स तिचे ॲज इट इज ठेवले आहेत, जरी पण ते लहानपणीच्या एजमधले असले तरी ती ते बघते. त्यामुळे मग मी ते तसेच ठेवलेले आहेत. सो हे असे पॉपअप बुकमध्ये पण खूप सारे ऑप्शन्स आहेत, तुम्हाला पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता. तिला एक स्टोरी आवडतात म्हणून आता मी अशी स्टोरी बुक घेते आहे. त्यानंतर मग मी घेतलं तिला हे, आता रिकामच झालं आहे ऑलमोस्ट, हे 3चा सेट. हे आहे गुड मॅनर्स, देन गुड हॅबिट्स आणि हे फेस्टिवल्स आहेत. हे एवढं कामाचं नाही आहेत, पण हे 2 जे आहेत खूप म्हणजे खूप खूप आवडलेले बुक आहेत मला. याच्यामध्ये गुड हॅबिट्स, जस्ट एक 1 पिक्चर आणि जस्ट एक 1 सेंटेन्समध्ये काय सांगायचं आहे ते खूप सुंदर सांगितलेलं आहे. म्हणजे वॉश युअर हँड्स, ब्रश युअर टीथ, जेव्हा पण तुम्हाला चांगल्या सवयी लावायच्या असतील लहान मुलांना, तर हे खूप सुंदर बुक आहे. आणि बोर्ड बुक छोटंसं हँडी, खूप छान आहे. तर मला हे खूप आवडलेलं बुक आहे. मी नक्की सांगेल की तुम्ही हे घ्या जेव्हा पण तुम्हाला काही चांगल्या गोष्टी शिकवायच्या आहेत लहान मुलांना आणि ते ऐकत नसतात. जनरली 2 वर्षानंतर मुलं थोडंसं त्यांचे टँट्रम्स वाढतात आणि मग ते खूप त्रास देतात, त्यावेळेस एक बुक खरंच खूप छान आहेत. हे आहे गुड हॅबिट्स आणि हे आहे गुड मॅनर्स.
तर गुड मॅनर्समध्ये पण लाईक गुड मॉर्निंग, गुड नाईट, मे आय कम इन, मे आय गो आउट, असं छोटे छोटे सेंटेन्स आहेत आणि त्यावरचे पिक्चर्स पण आहेत. तर रुहीला हे पण खूप पाठ झालेलं आहे आता की कोण काय म्हणतं, कधी काय म्हणायचं, थँक्यू, सॉरी, एक्सक्यूज मी, सगळ्या गोष्टी सो यात इन्क्लूड केलेल्या आहेत आणि खरंच खूप सुंदर बुक आहेत. हे पण 3चा सेट आहे, त्याच्यामध्ये एक फेस्टिवल्स पण आहेत. बाकीचे पण बुक ह्याच्यात त्यांनी मेन्शन केलेत पण मला ते मिळाले नाही आहेत. खरं तर मला हे पाहिजे होते पण ते नाही मला मिळाले, पण हे 3 मला मिळाले. तर हे तर फेस्टिवल आहेत जे आपले नॉर्मल जे इंडियन फेस्टिवल्स असतात सगळे ते रिलेटेड, वर्ड्स नाही आहेत, फक्त पिक्चर्स आहेत. सो हे असा 3चा सेट आहे. सो आय थिंक सो मी म्हणजे सगळंच ऑलमोस्ट कवर केलेलं आहे. हे जे आहेत ते तिचे कलरिंग बुक्स वगैरे आहेत आणि हे ॲक्टिव्हिटी बुक्स आहेत लाईक मॅग्नेट लावायचे वगैरे, तर ते बुक्स आहेत. तर ते मी काही तुम्हाला दाखवत नाही आहे. सो दॅट्स इट. एवढे सगळं तिचं बुक कलेक्शन आहे. तरी मी बऱ्यापैकी शॉर्टमध्ये सांगायचा प्रयत्न केला आहे आणि की तुम्हाला कळेल की या बुकमध्ये काय हे सांगायचा प्रयत्न केलेला आहे. मी तुमच्या लहान मुलांचे एज वाईज ते घेऊ शकता. 3 वर्षापर्यंतचे तर हे बुक्स मी सगळे दाखवलेत, म्हणजे 0 to 3 इयर्सपर्यंतच्या मुलांसाठी हे बुक्स खूप युजफुल आहेत. लहान मुलांसाठी जसं जसं त्यांची एज वाढते तसं तसं त्यांच्या बुक्समध्ये पण चेंजेस होत राहतात आणि मग मी तसे त्याचे ॲड करत गेले. बऱ्यापैकी मिस पण झाले असतील कारण की खूप बुक्स असतात, सगळे तर आपण घेऊ शकत नाही, पण त्यातल्या त्यात डिफरंट व्हरायटीचे बुक्स घेण्याचा मी प्रयत्न केला आहे तिच्यासाठी. तर विचार करते की थोडंसं तिला आता पेपर बुकमधले ज्या स्टोरीज असतात ज्याच्यात आता थोडेसे पिक्चर्स कमी आणि स्टोरीज म्हणजे वर्ड्स जास्त असतील त्या आम्ही थोडंसं आता घेण्याचा प्रयत्न करणार इथून पुढं. सो इथून पुढचं पण जे नेक्स्ट कलेक्शन असेल ते मी तुमच्यासोबत नंतर शेअर करेलच. सो हे होतं आत्तापर्यंतचं, म्हणजे 3 इयर्स, म्हणजे अजून ती 3ची नाही आहे, 2.5च आहे, पण तरी पण हे तुम्ही 3 इयर्सपर्यंत यूज करू शकता. 3 इयर्स नंतरचे पण मी तुमच्यासोबत नंतर पुढे शेअर करेलच. आणि रुही पण इथे येऊन बसलेली आहे माझा व्हिडिओ एंड व्हायच्या आधी. सो ती इतका वेळ जे मी बुक्स काढते ते वाचत बसलेली माझ्या शेजारी बसूनच, आणि तिचं चाललं होतं एक बुक्स बघणं. तर तुझं फेवरेट बुक कोणतं आहे मॅडम? कोणतं? हे कावळ्याचं? हे रिसेंट आहे त्यामुळे तिचं फेवरेट आहे असं ती म्हणते, कारण तिला ते सध्या हेच वाचून चाललं. हां, कावळ्याचं. अजून कोणतं आवडतं तुला? त्यामध्ये कोणतं बुक आवडतं अजून? कोणतं? एकदा काय झालं ते? हे माझं पण हेच फेवरेट आहे, पिक्चर कॉन्व्हर्सेशन. मी म्हटलं की याच्यात खूप साऱ्या गोष्टी आहेत त्यामुळे तिला पण ते खूप आवडतं आणि तिला मायथॉलॉजीचे बुक्स पण खूप आवडतात. तर तिने लगेच सुरू केले ते बघायला आता. मला हे रुहीचं बुक कलेक्शन कसं वाटलं हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि कुठल्याही बुकची जर तुम्हाला लिंक हवी असेल, कोणतं काय जर विचारायचं असेल तर तुम्ही तेही मला कमेंट करून विचारू शकता. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमचं आई पण आणि बाई पण दोन्ही एन्जॉय करा. बाय. काय ते? बर्थडे पार्टी. कोण कोण आहे आणि बर्थडे कोणाचा आहे? अच्छा, हे तुझी स्टोरी आहे का अशी? हे प्रत्येकाचे ते तिने कॅरेक्टर बिल्ड केलेले तिचे फ्रेंड्स. सो असं ती स्वतःच करत असते बुक्स मधली.